मित्रांनो, तुम्हाला ब्लॅक होल माहिती आहे का? समोर कितीही मोठा स्टार आला तरी त्याला गिळून टाकण्याची क्षमता ब्लॅक होलमध्ये असते. विजय सेतुपती हा फिल्म इंडस्ट्री मधला ब्लॅक होल आहे. कारण त्याच्यासमोर कितीही मोठा फिल्म स्टार असू दे, स्क्रीनवर जर सेतुपती असला तर तो समोरच्याला खाऊन टाकणार हे नक्की. विक्रम वेदा, 96, सुपर डिलक्स, महाराजा अशा मूवीज मधून घराघरात पोहोचलेला आणि आता सुपरस्टार असलेला सेतुपती खरं तर आधी एक अकाउंटंट होता हे तुम्हाला माहिती आहे का? त्याची फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री कशी झाली, त्याने कसा स्ट्रगल केला आणि कसा तो आउटसाइडर असूनही तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभा राहिला, हे सगळं आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. विजय सेतुपती हा आज जरी सुपरस्टार असला तरी त्याची सुरुवात अगदीच साधी झाली होती. म्हणजे बघा, जर तुम्ही स्टार किड असाल तर तुम्हाला मूवी मिळायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही अगदी साध्या घरातून आले असाल, तुमचा लुक अगदी ॲव्हरेज असेल आणि तुमची इंडस्ट्रीमध्ये अजिबातच ओळख नसेल, तर मात्र तुमचं ऍक्टिंग फील्डमध्ये टिकणं बरंच अवघड आहे. विजय सेतुपतीची सुरुवात अशीच झाली. टीनेजर असल्यापासूनच त्यानं विविध ठिकाणी लहान सहान पार्ट टाइम जॉब्स करायला सुरुवात केली होती. पुढे बीकॉम झाल्यावर त्यानं अकाउंटंट म्हणून काम सुरू केलं. पगार होता फक्त 4,000. हे काम करत असतानाच दुबईला अकाउंटिंगच्या नोकरीची ऑफर आली. आत्तापेक्षा तिप्पट पगार मिळणार म्हणून वयाच्या 20व्या वर्षी तो दुबईला गेला. पण तिथं घर ते ऑफिस, ऑफिस ते घर असं मोनोटोनस लाईफ झालं. त्याचा कंटाळा आला म्हणून मग तो परत भारतात आला. इथं आल्यावर त्याने एक थिएटर म्हणजेच नाटक करणारा ग्रुप जॉईन केला. पण अगेन ऍक्टर म्हणून नाही, तर अकाउंटंट म्हणून. तिथं त्याला कितीतरी लोक म्हणू लागले की तुझा चेहरा फोटोजेनिक आहे, तर ऍक्टिंग ट्राय कर. मग कुठे त्याने ते मनावर घेतलं आणि ऍक्टिंगचे वर्कशॉप्स अटेंड करायला सुरुवात केली. कपिल शर्माने एका शो मध्ये त्याला विचारलं होतं की ऍक्टर लोकांचे अकाउंट बघून अभिनय करायचं ठरवलं का? तर त्यावर मिश्किलपणे तो म्हणाला की माझं स्वतःचं अकाउंट बघून मी ऍक्टर व्हायचं ठरवलंय. त्यानंतर मग त्यांना थिएटर मधल्या बाकी ऍक्टर्स सोबत वेगवेगळे ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली. त्याला छोटे छोटे रोल पण मिळू लागले. पण बऱ्याच वेळा त्याचा एखादा डायलॉग मिळायचा किंवा मग त्याचे सीन एडिटमध्ये कापले जायचे. पण त्याच्या छोट्या छोट्या रोल्सची दखल घेतली जात होती. डिरेक्टर सीनू रामसामी यांनी त्याची एक शॉर्ट फिल्म पाहिली आणि आपल्या थेमरेकू परवा कातरू या मूवीमध्ये विजयला लीड रोल दिला. 2010 साली आलेली ही मूवी ग्रामीण भागातील एक लव्ह स्टोरी होती. या मूवीला 3 नॅशनल अवॉर्ड्सही मिळाले. यात महत्वाची गोष्ट ही की विजयने थिएटर ग्रुपमध्ये काम सुरू केल्यापासून पहिला लीड रोल मिळेपर्यंत 7 वर्षांचा काळ गेला होता. या काळात त्यानं स्वतःवर मेहनत घेतली, अभिनयावर काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स ठेवला. एका इंटरव्ह्यू मध्ये तो म्हणाला होता की या काळाला तो स्ट्रगल पिरियड न समजता लर्निंग पिरियड समजतो. पुढे मग 2012 साली आलेल्या पिझ्झा या मूवीने त्याला तमिळनाडूमध्ये फेमस केलं. या हॉरर फिल्म मधल्या त्याच्या रोलचं बरंच कौतुक झालं. 1.5 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या फिल्मनं 8 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या फिल्मसाठी विजयला 5 लाख रुपये मिळाले होते. ही त्याची आतापर्यंतची सगळ्यात मोठी कमाई होती. पुढे मग 2015 साली लेडी सुपरस्टार नयनतारा सोबत त्याचा नानम रावडी धान हा रॉमकॉम मूवी आला. तोही लोकांना खूप आवडला. 2016ला त्याच्याच नावाचा म्हणजे सेतुपती हा मूवी आला, ज्यात त्याने एका दमदार पोलिसाची भूमिका केली होती. याच वर्षी आलेला धर्मादुराई हा मूवी त्याला एक वेगळी ओळख देऊन गेला. झालं असं की धर्मादुराईच्या शूटिंगच्या वेळी काही कामगार जेवण बनवत होते. ते बघितल्यावर विजयने त्यांच्यासोबत बसूनच जेवण केलं. तोपर्यंत विजय बऱ्यापैकी फेमस स्टार झाला होता, त्यामुळे त्याचं असं आपल्यात येऊन बसणं तिथल्या कामगारांना आणि एकूणच सेटवरच्या सगळ्यांना जाम आवडलं. थोड्या वेळाने फिल्मचे डिरेक्टर सीनू रामसामी तिथं आले आणि त्यांनाही विजयने आपल्यासोबत जेवायला बसवलं. लोकांमध्ये विजय किती सहज मिक्स होऊन जातोय हे बघून सीनू यांनी धर्मादुराई मूवीच्या क्रेडिटमध्ये विजयच्या नावासोबत मक्कल सेल्वन असं टायटल ऍड केलं. साऊथच्या मूवीज तुम्ही बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की तिथे प्रत्येक स्टारचा असं काहीतरी निकनेम आहेच. म्हणजे रजनीकांत हा सुपरस्टार रजनीकांत आहे, विजय हा थलपती विजय आहे, अल्लू अर्जुन स्टायलिश स्टार आहे, प्रभास हा डार्लिंग प्रभास आहे, वगैरे वगैरे. सेतुपतीलाही असंच मक्कल सेल्वन म्हणून ओळखलं जातं, ज्याचा अर्थ होतो लोकांचा माणूस. तमिळनाडूच्या जनतेलाही त्याचं हे नाव खूप आवडलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. या नावाचं गुडलक असेल किंवा दुसरं काही, पण यानंतर सेतुपतीच्या करिअरचा ग्राफ हा वरच जात राहिला. धर्मादुराईच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2017 साली त्याचा विक्रम वेधा हा चित्रपट आला आणि त्याला पॅन इंडिया ओळख मिळाली. या मूवीमध्ये आर माधवनही होता, पण लक्षात राहिला तो सेतुपती. माधवननी विजयचा अभिनयाचं भरपूर कौतुक केलं. याचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. विक्रम वेधा चित्रपटात जेव्हा विजय आणि माधवनचे कॅरेक्टर्स पहिल्यांदा एकमेकांसमोर येतात, तो सीन अगदी महत्वाचा आहे. त्या सीनचा इफेक्ट आणखी चांगला व्हावा म्हणून सेतुपतीनं त्या सीन पूर्वी माधवनला भेटणं टाळलं आणि त्या सीनच्या शूट वेळी डायरेक्ट सेटवर ते पहिल्यांदा एकमेकांना भेटले. विक्रम वेधाची हवा अजून विरलीही नव्हती तेवढ्यात 2018 साली आला 96. विजयच्या करिअरचा असा मूवी ज्यामुळे भारतभरच नाही तर जगभरात त्याचे डाय हार्ट फॅन्स तयार झाले. म्हणजे मला तर वाटतं त्याचे तामिळनाडूमध्ये नसतील त्यापेक्षा जास्त फॅन्स महाराष्ट्रात असतील केवळ या मूवीमुळे. या मूवीची खासियत म्हणजे डिरेक्टर प्रेम कुमार यांनी रामचं कॅरेक्टर लिहितानाच विजय सेतुपतीसाठी लिहिलं होतं.
त्यांना माहिती होतं की सेतुपतीच या भूमिकेला समजून घेईल आणि तोच या रोलमध्ये परफेक्ट वाटेल. आणि ते खरंच आहे. मला नाही वाटत की सध्या बॉलिवूड, मराठी किंवा अन्य कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये असा कोणी ऍक्टर आहे जो हा रोल करू शकेल. तुम्हाला कोणी सुचत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. एनिवे, 96 नंतर 2019ला आला सुपर डिलक्स, ज्यात त्याने आपली अभिनयाची रेंज सगळ्यांना दाखवून दिली. एका ट्रान्सजेंडरच्या रोलसाठी त्याने कितीतरी महिने तयारी केली आणि तरीही शूटिंग सुरू झाल्यावर त्याला नीट काम करायला जमत नव्हतं. भरपूर रिटेक व्हायला लागल्यावर शेवटी आणखी तयारीसाठी वेळ हवा म्हणून शूटिंग थांबवायला लागली. तेव्हा आपल्याला यातून काढून टाकतात की काय अशी भीती वाटल्यामुळं त्याने डिरेक्टरला फोन केला आणि म्हणाला, मला अजून थोडा वेळ द्या, हा रोल मलाच करायचा आहे, प्लीज मला रिप्लेस करू नका. तेव्हा डिरेक्टरने त्याला सांगितलं की आमचा तसा काही विचार नाहीये, तूच हा रोल करणार. मग काही दिवसांनी येऊन त्याने शूटिंग उरकलं आणि मूवी आल्यावर सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. विक्रम वेदा, 96 आणि सुपर डिलक्स या तिन्ही मूवी एका पाठोपाठ एक आल्या आणि तिन्ही मूवींमधले विजयचे रोल हे एकमेकांपेक्षा अगदीच वेगळे होते. तरीही त्याने या सगळ्या भूमिका एवढ्या सहज केल्या की कुठेही असं वाटलं नाही की तो ऍक्टिंग करतोय. त्याची ही रेंज त्याच्या हार्डवर्कमुळे आहे. जिथं जिथं शिकायची संधी मिळाली तिथे तिथं त्यानं ती मिळवली. पेटा नावाच्या एका मूवीमध्ये तर केवळ रजनीकांत आणि नवाजुद्दीन आहे म्हणून त्यानं फिल्मची स्टोरीही न ऐकता होकार कळवला होता. तर सीताकांती नावाच्या एका स्मॉल बजेट फिल्ममध्ये त्याने एका म्हाताऱ्या व्यक्तीचा रोल केलाय. या रोलसाठी त्याला दररोज 3 तास मेकअप करावा लागायचा आणि 2 तास मेकअप उतरवण्यासाठी लागायचे. त्याची ही चिकाटीच त्याला आज मोठा स्टार बनवण्यासाठी कामी आली. पुढे 2021 मध्ये मास्टर मूवीमध्ये त्यानं थलपती विजय सोबत काम केलं. 2022 साली विक्रम मूवीमध्ये कमल हसन सोबत काम केलं आणि 2023 साली जवान मधून त्यानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. या तीनही मूवीमध्ये त्यानं विलनची भूमिका साकारली आणि त्याही भूमिकेत लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. 2024 साली आलेला महाराजा हा त्याचा 50वा मूवी होता. नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर संपूर्ण जगभरात हा मूवी गाजला आणि जेवढं कौतुक या मूवी मधल्या ट्विस्टचं झालं तेवढंच किंवा त्यापेक्षा जास्त कौतुक विजयच्या ऍक्टिंगचं झालं. विजयच्या पर्सनल लाईफ बद्दल सांगायचं झालं तर त्याची लव्ह स्टोरी ही एखाद्या पिक्चरपेक्षा कमी नाही. भारतात जेव्हा इंटरनेट सगळ्यांकडे उपलब्ध नव्हतं तेव्हाच त्याची इंटरनेटवरून जेसी नावाच्या तरुणीशी ओळख झाली. तेव्हा तो दुबईमध्ये होता आणि ती भारतात. हे दोघंही फोन आणि जीमेल वरून गप्पा मारायचे. एकमेकांना पाहिलेलंही नसताना त्यांचं प्रेम झालं आणि त्यांनी लग्नही करायचं ठरवलं. विजय भारतात परत आल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्याला सूर्या नावाचा एक मुलगा आणि श्रीजा नावाची मुलगी आहे. या नावाची एक स्टोरी आहे. सूर्या हे विजयच्या एका लहानपणीच्या मित्राचं नाव होतं. हा मित्र लहान असतानाच वारला होता. तेव्हाच विजयने ठरवलं होतं की आपल्या मुलाचं नाव सूर्या ठेवायचं. आपल्या मक्कल सेल्वन या नावाला सार्थ करणारं कामही विजय करतोय. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यानं तमिळनाडूमधल्या सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांसाठी 1 कोटींहून अधिक रुपयाची मदत केली आहे. शिवाय दिव्यांगांसाठी असलेल्या अनेक शाळांमध्ये तो मदत पोहोचवतो. आपल्या फॅन्सना ऑटोग्राफ देणारे, त्यांच्यासोबत सेल्फी काढणारे कितीतरी स्टार्स आहेत. पण आपल्या फॅन्ससाठी रोजगार मेळावा आयोजित करणारा स्टार कधी पाहिलाय? विजयने हे पण केलंय. तो म्हणतो की फक्त माझे फोटो किंवा कटआउट्स लावून चालणार नाही, तुमच्या हातात कामही असावं. विजय स्वतः पण वर्कोहोलिक आहे. एका मुलाखतीत त्यानं सांगितलं की कोरोना काळ हा त्याच्यासाठी सगळ्यात कठीण होता, कारण मूवीज साईन केलेले असूनही ते शूट करता येत नव्हते. या काळात फिल्म इंडस्ट्रीमधल्या कामगारांचे हाल होत असल्याचं पाहून त्यानं कोट्यावधींची मदत तिथंही दिली होती. आता एवढा फेमस व्यक्ती आहे म्हणल्यावर काहीतरी कॉन्ट्रोवर्सी असणारच ना. जास्त नाही, 2च घटना अशा झाल्या होत्या जेव्हा मक्कल सेल्वन विजयला जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. एक म्हणजे त्याच्या बर्थडेला त्याने तलवारीने केक कापल्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर हे चुकीचं असल्याचं म्हणत त्याला भरपूर ट्रोल करण्यात आलं. ही गोष्ट खरोखरच चुकीची असल्यामुळे त्याने पुढे येऊन याबद्दल माफी मागितली होती. दुसरी घटना म्हणजे त्याच्या एका फिल्मचं पोस्टर. श्रीलंकेचा लेजेंडरी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या बायोपिकमध्ये विजय काम करणार होता. मात्र त्याचं पोस्टर रिलीज झाल्यानंतर तामिळनाडूमधून भरपूर विरोध झाला. त्याला कारण म्हणजे श्रीलंकेमध्ये तमिळ लोकांचं केलं जाणारं शोषण आणि इतिहासात तमिळियन्सचा श्रीलंकेत झालेला नरसंहार. असा इतिहास असताना आणि मुळात विजय भारतीय असताना त्याने श्रीलंकेच्या खेळाडूचा बायोपिक करणं लोकांना पटलं नाही. लोकांचा रोष पाहता नंतर हा प्रोजेक्ट गुंडाळला गेला. या 2 घटना सोडल्या तर बाकी विजयचं करिअर अगदी सुरळीत आणि जोरात सुरू आहे. आता सध्या त्याचा गांधी टॉक्स हा मूवी थिएटरमध्ये लागलाय आणि कितीतरी अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत ज्यामध्ये विजयची जादू आपल्याला पाहता येणार आहे. बाकी विजयचं करिअर बघताना त्याचा एक मूवी हा जास्त चर्चेत येत नाही, तो म्हणजे जुंगा. 2018ला आलेली कॉमेडी मूवी माझी पर्सनल फेवरेट आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा आणि तुम्हाला विजयचा कोणता मूवी आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.